उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता काटेवाडीमध्ये दाखल झाल्यात। अर्ज भरण्यासाठी अजितदादांच्या आईचे ते आशीर्वाद घेणार आहेत, तसंच कन्हेरीमधल्या मारुतीचं देखील त्या दर्शन घेणार आहेत। अजितदादांच्या स्मृतीस्थळावर देखील त्या जाणार असल्याचं समजतंय। आपण पाहतोय बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार काटेवाडीमध्ये दाखल झाल्यात। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, सुनेत्रा पवार आता काटेवाडीत दाखल झाल्याचं समजतंय, कधीपर्यंत अर्ज दाखल करतील? निश्चित आपण बघू शकतोय की सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या सध्या काटेवाडी इथल्या निवासस्थानी आहेत आणि सध्या जी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे त्याला काही वेळातच सुरू होणार आहे। पण त्याच्या तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर पवार कुटुंबियांची एक प्रथा आहे, जे कन्हेरीचा मारुती आहे, प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी पवार कुटुंबियातले प्रत्येक सदस्य जे आहेत ते जात असतात। मी सध्या काटेवाडीच्या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि आपण जर पाहिलं तर पोलिसांनी सध्या माध्यमांना खूप लांब अंतरावर सध्या उभं केलेलं आहे। पण सध्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे सध्या याच निवासस्थानी आहेत आणि काही वेळातच जो उमेदवारी अर्जाची प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे। कन्हेरीचं दर्शन झाल्यानंतर सुनेत्रा पवार ज्या आहेत ते अजितदादांचं जे स्मृतीस्थळ आहे तिथे जाऊन नतमस्तक होतील। तिथे अजितदादांच्या दर्शन जे आहे ते देखील त्या घेणार आहेत आणि त्यानंतर एक राष्ट्रवादीचा जो मेळावा आहे तो देखील काही वेळातच त्याला सुरुवात होणार आहे, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनेक नेते, ज्यामध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, हे सगळे नेते जे आहेत ते यावेळेला उपस्थित राहतील। या संपूर्ण सभेमध्ये, या छोट्या मेळाव्यामध्ये एक भावनिक साथ जी आहे ती देखील बारामतीकरांना घातली जाणार आहे। कारण की पोटनिवडणुकीत आपण जर बघितलं तर काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो काँग्रेसकडनं देण्यात आलेला आहे। सध्या काँग्रेसने हा उमेदवार जो आहे तो अर्ज जो आहे तो मागे घेतला जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका जाहीर केल्यामुळे आता बारामतीकर जे आहेत ते पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सामोरं जाणार आहेत। त्यामुळे सुनेत्रा पवार या नेमकं या मेळाव्यात काय भाषण करतात, काय भावनिक साथ बारामतीकरांना घातली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। हा सगळा संपूर्ण मेळावा झाल्यानंतर सुनेत्रा पवार ज्या आहेत त्याच्या समोर असलेल्या ज्या प्रशासकीय इमारतीत जाऊन आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत। अगदी अक्षय, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता काटेवाडीमध्ये दाखल झालेल्या आहेत। कन्हेरी